शिवायै सततं नमः। नमः भद्रायै नियताः प्रणताः स्मताम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि। ओम श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आजचा आपला 27वा दिवस आहे। अधिक महिन्यानिमित्त आपण देवीच्या नामाचं चिंतन करत आहोत। श्री सूक्तामध्ये जी देवीची नावं आली आहेत त्यापासून तयार होणारे मंत्र याचा आपण अभ्यास करत आहोत। आजचा आपला त्यामधला 27वा दिवस आहे। काल आपण देवजुष्टा या देवीच्या नावाचा अर्थ, त्यापासून तयार होणारा ओम देवजुष्टाये नमः हा मंत्र, त्याचे महत्त्व, फलश्रुती या सगळ्याचं अध्ययन केलं। निसर्ग आणि जीव किंवा प्राणीदेह यांचा अन्योन्य संबंध कसा आहे ते आपण पाहिले। म्हणूनच पर्यावरण सांभाळणे हे आवश्यक असते। त्याचा प्राण्यांच्या जीवनावर परिणाम होत असतो। तो निसर्ग जीव संबंध व्यवस्थित राहण्यासाठी आपली आत्मशक्ती, प्राणशक्ती, इंद्रिय शक्ती, निसर्गातील त्या शक्तीचं स्रोत म्हणजे अधिष्ठात्री देवता यांचा अभ्यास जरुरीचा आहे। या दोन्ही शक्ती एकाच आदिशक्तीची रूप आहेत। त्या दृष्टीने ही आदिशक्ती आदिमाता लक्ष्मी मातेची ही उपासना आहे की जी आपण या अधिक महिन्यामध्ये करत आहोत। आज आपण पुढचा जो नाम आहे देवीचं, उदारा, देवजुष्टाम उदाराम असं रुचीमध्ये आहे ना, तर त्या उदारा या देवीच्या नामाचं चिंतन करणार आहोत। श्लोक 131 आणि 132 मध्ये याचं महत्त्व, फल याचं सगळं वर्णन केलेलं आहे। श्लोक असा आहे, मत्त एव उद्गतानिह विज्ञानानि महर्षिणाम शक्तयश्च क्रियाश्चैव यास्ता उच्चावचा नृणाम। उदारा या पदाचं विवेचन करताना लक्ष्मीदेवी इंद्राला सांगते की महर्षींचं विज्ञान आणि श्रेष्ठ व कनिष्ठ अशा ज्या ज्या शक्ती आणि क्रिया आहेत त्या सर्व माझ्यापासूनच उगम पावल्या आहेत। आता इथे बघा काय सांगितलं आहे की ज्या शक्ती आणि क्रिया आपण निसर्गामध्ये सगळ्या पाहतो, श्रेष्ठ असो कनिष्ठ असो, आणि विज्ञान विशेषण ज्ञान ते जे आपल्याला आता भौतिकशास्त्रामध्ये सगळं आहे ते विज्ञान म्हणजे या सृष्टीचं सगळं ज्ञान, तर ते सगळं कुठून उगम पावलेलं आहे तर माझ्यापासून, म्हणजे लक्ष्मी ही पराशक्ती आहे तिच्यापासून। आता आपण पाहिलं आत्तापर्यंत बरेच वेळा की ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती अशा 3 मूळ शक्ती आहेत। मग त्या विभागल्या आहेत, म्हणजे ॲनालिटिकली मग आपण त्याचा आणखीन विभाग करतो वेगवेगळे। तर लक्ष्मी ही ज्ञानशक्ती आहे। ती आपलं वर्णन करताना सांगते की मी ईश्वराची पत्नी आहे आणि नेहमी श्रेष्ठतम ज्ञान व पूर्ण आनंद अशी आहे। दयिताहम सदा देवी ज्ञानानंदमयी परा, लक्ष्मी तंत्रातल्या 17व्या अध्यायातला 31वा श्लोक आहे की मी कशी आहे, ज्ञान आणि पूर्ण आनंद। आपल्याला ह्या 2 गोष्टी हव्या असतात। पूर्ण संसारामध्ये मनुष्य कशासाठी धडपडतो? आनंदासाठी, सुखासाठी आणि ज्ञानासाठी। कोणालाही स्वतःला मूर्ख म्हणलेलं, नावं ठेवलेलं अजिबात आवडत नाही, कारण प्रत्येकजण हा ज्ञानीच असतो आणि स्वतःला तो ज्ञानी समजतो किंवा तो ज्ञानासाठी प्रयत्न करत असतो। आणि ज्ञान नाही असं काही एका समर्थाने म्हणलंय, पर्णाळी पाहून उचले जीवसृष्टी विवेके चाले, म्हणजे अळीला सुद्धा ज्ञान असतं की आपण पुढच्या पानावर आधी अर्ध शरीर ठेवावं, आपण सुरक्षित आहोत हे बघून मग मागचं अंग उचलावं। म्हणजे ज्ञान नाही असं कोणीही नाही जगामध्ये, सगळ्यांच्या जवळ ज्ञान आहे। त्यामुळे हे ज्ञान मूळ शक्तीचं ज्ञान आहे, मूळ चेतना आहे, तिथपासूनचं ज्ञान आहे। त्यामुळे श्रेष्ठतम ज्ञान प्रत्येक प्राणीमात्रामध्ये असणारं जे ज्ञान आहे, मग मनुष्य असो, प्राणी असो, कोणी असो, सगळेजण ज्ञानी असतात। फक्त ते ज्ञानाचा उपयोग कसा करतात ते मात्र पाहायला हवं। कारण आजकाल आपण बघतो की मोठे मोठे हुशार लोकसुद्धा विद्यार्थ्यांचं किती नुकसान करत आहेत हे आपण पाहतो। आता हा त्यांच्या ज्ञानाचा त्यांनी चुकीचा उपयोग केलेला आहे।
काही इतरांना त्याचा इतका त्रास होतो म्हणून. पण ज्ञान नाही असं आहे का? नाही, ज्ञान सगळ्यांच्याकडे आहे. आणि दुसरं म्हणजे आनंद. आनंद प्रत्येकाला हवा असतो. छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आनंद असतो. त्यामुळे ज्ञान आणि आनंद हे तिचं स्वरूप आहे खरं म्हणजे लक्ष्मीचं. आणि ते प्रत्येकाचं आहे. प्रत्येक प्राणीमात्राला आनंद हवा असतो आणि प्रत्येक प्राणीमात्र हा ज्ञानी असतो. त्यामुळे महर्षींचं विज्ञान म्हणजे सृष्टीचं ज्ञान हे तिच्यापासून उगम पावलं आहे. आपले ऋषीमुनी हे काही फक्त ध्यानधारणा करणारे नव्हते, ते निसर्गाचा अभ्यास करत होते. सत्यकाम जाबाला ऋषी जे होते त्यांचा जमिनीचा इतका चांगला अभ्यास होता की कुठे जरी अनेक वर्ष दुष्काळ पडला आजूबाजूला तरी त्यांचा जो आश्रम होता त्याच्यामध्ये शेती भाती सगळी व्यवस्थित होत होती, कारण ते अतिशय त्यांनी त्याचा अभ्यास केला होता. सॉईलचा जो असतो अभ्यास, सॉईल इंजिनिअरिंग म्हणा किंवा शेतीतंत्र म्हणा, याचा खूप चांगला अभ्यास सत्यकाम जाबाला ऋषींचा होता. आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशाला ते अन्नधान्य पुरवायचे दुष्काळामध्ये सुद्धा, असं आपल्या उपनिषदांच्या मध्ये असतं. तर हे जे सत्यकाम जाबाला जसं ते ऋषी हे विज्ञानिष्ठ होते, ते शास्त्रज्ञ होते, ते जे सगळं महर्षींचं विज्ञान आहे, जे सृष्टीचं ज्ञान आहे, ते तिच्यापासूनच उगम पावलं आहे. तर विज्ञान हे सृष्टीचं ज्ञान कसं आहे, तर गीतेमधल्या 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला असं म्हटलं आहे की मी तुला निशेष असं ज्ञान विज्ञानासह सांगतो. ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्याम्यशेषतः. म्हणजे काही शिल्लक न ठेवता पूर्णपणे मी तुला विज्ञानासह ज्ञान सांगतो, असं 7व्या अध्यायामधल्या 2ऱ्या श्लोकात म्हटलेलं आहे. आता इथं विज्ञानाचं काय काम, असं जर तुला वाटत असेल तर विज्ञानच आधी जाणून घ्यावं लागतं, भगवद्गीतेमध्ये सांगितले. कारण ज्ञानाच्या वेळी जाणीवेचे डोळे झाकतात, विचार मागे फिरतो, तर्क ठरत नाही. असं जे आहे ते ज्ञान आणि प्रपंच म्हणजे विज्ञान. माऊलीने असं म्हटलं आहे, मज समग्रा ते जाणती ऐसे, आपुलिया तळहातीचे रत्न जैसे, तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी. एथ विज्ञाने काय करावे, ऐसे घेसी जरी मन भावे, तरी पै आधी जाणावे तेची लागे. आधी विज्ञानच जाणून घ्यायला पाहिजे, मग ज्ञानाची ये वेळे, झाकती जाणीवेचे डोळे, जैसी तिरी नाव न ढळे टेकली शांती. तैसी जाणीव जेथ न रिघे, विचार मागुता पाऊली निघे, तर्कू आयणी नेघे अंगी जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान, एर प्रपंचू हे विज्ञान. ज्ञानेश्वरीमधला 7वा अध्याय, त्याच्यामध्ये 2रा श्लोक 2 ते 6 ओव्या आहेत. तर गीतेच्या अध्यायामध्ये पुढे अपराप्रकृतीचे वर्णन, माया महद वगैरे यांचं वर्णन आहे. गुरुकृपेने प्रपंच विज्ञान लक्षात येतं आणि हे समस्त ही श्री वासुदेव असं ज्ञान होतं, असं त्यांनी ज्ञानेश्वरी 7व्या अध्यायातली 136व्या ओवीमध्ये म्हटलं आहे. तर या महर्षींच्या विज्ञानाने सृष्टीचं रूप जाणलं जातं. आता ही भौतिक विज्ञान तेच करते, सृष्टी, विश्व, आकाशगंगा, वेगवेगळे ग्रह तारे, या सगळ्याचं ज्ञान त्याचं घेतातच आहे. सगळं दर्शन, सर्व दर्शनशास्त्र जी आहेत ती याचं विवेचन करतात. ही शास्त्र लक्ष्मीपासून उगम पावली आहेत, असं या श्लोकामध्ये म्हटलं आहे. मनुष्याच्या श्रेष्ठ आणि कनिष्ठ क्रिया, आता क्रियांच्या ज्ञानाचा भाग झाला, आता क्रिया कशा आहेत, तर श्रेष्ठ आणि कनिष्ठ क्रिया यासुद्धा देवीपासून उगम पावल्या आहेत असं इथं म्हटलं आहे. कारण देवी कशी अशी सृक्षा म्हणजे सृजन करण्याची इच्छा तिच्यामध्ये आहे, क्रियाशक्ती आहे. सृष्टी निर्मिती देवीपासून निर्माण होते, ते तिच्यापासूनच सुरू होतं. सगळीकडे उपनिषदांमध्ये, भागवत पुराणामध्ये वगैरे सगळीकडे सांगितलं. निसर्गातील विविध शक्ती ही तिची रूप आहे. ती कशी आहे, स्वच्छ आहे, चिन्मयी आहे, म्हणजे संविद आहे, त्या ठिकाणी जाणीव आहे. आरोह आणि अवरोह म्हणजे जीवभावातून ईश्वर भावाला जाणे आणि ईश्वर भावातून ज्ञानरूप विसरून मायेत अडकणे, म्हणजे दोन्ही. आरोह म्हणजे आपण ईश्वरत्वाकडे जातो, अवरोह म्हणजे मनुष्यापेक्षा खालच्या योनींच्यामध्ये आपला जन्म होतो. तर हे मायेमध्ये अडकल्यामुळं होतं, हे तिचे भाव आहेत. तिच्यापाशी चित्त ठेवल्यावर तिच्या स्वरूपाप्रत जाणता येतं
असं या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. ततो मातर्यति स्वच्छा स्फुरामी स्वच्छ चिन्मयी आरोहम अवरोहम च भावयन मामका उभौ मच्चितो मद्गत प्राणो मद्भावायोपपद्यते. लक्ष्मीतंत्रातला 7वा अध्याय 48वा श्लोक आहे. यामध्ये तिच्याच स्वरूपाप्रत जाता येते. कुठं? तिच्यापाशी मद्भावायोपपद्यते, म्हणजे माझ्या ठिकाणी भाव ठेव. गीतेमध्ये पण म्हटलं त्यांनी की माझ्या ठिकाणी भाव ठेव. माझ्या ठिकाणी भाव ठेवला की ईश्वरत्वाला जाता येतं. म्हणजे ईश्वरभावासाठी, ईश्वरभाव प्राप्त करण्यासाठी भगवतीच्या ठिकाणी किंवा भगवंताच्या ठिकाणी भाव ठेवला पाहिजे. म्हणून मग काय होतं, तर तिच्या स्वरूपाप्रत जाता येतं. आणि मग मनुष्याच्या श्रेष्ठ कनिष्ठ शक्ती, म्हणजे आपल्यामध्ये वेगवेगळ्या शक्ती आहेत. काही बुद्धीची शक्ती ही सगळ्यात जास्त शक्ती मोठी समजली जाते, बाकीच्या कनिष्ठ समजल्या जातात. त्याला श्रेष्ठ कनिष्ठ, यामध्ये कमी जास्त किंवा त्याला कमी मानणं जास्त मानणं असं नाही, पण त्यांच्या कार्यक्षमतेवर आहे. तेव्हा श्रेष्ठ कनिष्ठ शक्ती आणि क्रिया या देवीच्या स्फुरणाने म्हणजे संवित शक्तीमुळे केल्या जातात, चेतनेमुळे केल्या जातात. त्यामुळे तिच्यापासून उगम पावले आहेत असं इथं म्हटलेलं आहे. या श्लोकामध्ये उदारा हे विशेष नाम सुरू आहे. मी आधी सांगितलं आपल्याला. सर्वांना शक्ती पुरवणारी, सर्वांच्याकडून क्रिया करून घेणारी, तसेच महर्षींना विज्ञान प्राप्त करून देणारी लक्ष्मी उदार आहे. कारण आपली शक्ती तिने सगळ्या जीवमात्राला, प्राणीमात्राला दिलेली आहे. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती असा भावार्थ या ठिकाणी आहे. म्हणून देवज्येष्ठानंतर उदारा हे पद येतं. आता आणखीन काय त्याचा अर्थ आहे? आपण बघितले प्रत्येक जे नाम आहे त्याचे विविध अर्थ हे मंत्रशास्त्राप्रमाणे, योगशास्त्राप्रमाणे, कुंडलिनी शास्त्राप्रमाणे है ना, अशा वेगवेगळ्या प्रकाराने अर्थ त्याचे दिलेले आहेत. आता आपण आधी जे पाहिलं ते ज्या विज्ञान, ज्ञान, विज्ञान, श्रेष्ठ कनिष्ठ, क्रिया म्हणजे ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या दोनबद्दल आत्ता आधी आपण पाहिलं. आता जे आहे की या वेगवेगळ्या शक्ती कशा आहेत, तर विशृंखला ज्या म्हणजे कसं विशृंखलेष्टधाम या ठिकाणी असं म्हणलं, निर्बंधयुक्त मालिकेत असणाऱ्या आणि इष्ट देणाऱ्या अशा असीम शक्तीला मला जाणलं की ते लोक मला उदारा म्हणतात. म्हणजे आता हे निर्बंधयुक्त मालिकेमध्ये असणाऱ्या कशा काय शक्ती आहेत बरं, असं का म्हणलं इथे? हो ना, इथं वेगवेगळ्या शक्तींचा उल्लेख केला आहे. तर त्यामध्ये अनेक शक्ती, आता आपण आत्तापर्यंत जे अर्थ बघितले त्यामध्ये आपण पाहिलं निसर्गामधल्या शक्ती आहेत वेगवेगळ्या. मग चुंबकीय शक्ती असू दे, विद्युत शक्ती, जलशक्ती, सौरशक्ती, अशा बऱ्याच शक्ती निसर्गामध्ये. तर मनुष्यामध्ये पण आहे मनाची शक्ती आहे, बुद्धीची शक्ती आहे, इंद्रियांची शक्ती आहे, वेगवेगळ्या शक्ती आहेत. तर ह्या सगळ्या शक्ती काय आहेत या, तर निर्बंधयुक्त मालिकेमध्ये असणाऱ्या, बंध नाही आहे त्याला, निर्बंध आहेत या शक्ती. आपण म्हणू असं कसं काय निर्बंध नाही असं कसं म्हणलं? आपल्याला मर्यादा असतात, डोळ्याला मर्यादा असते, कानाला शब्द ऐकू येण्याची मर्यादा असते, निसर्गामध्ये पण मर्यादा असते. पण त्या वेळेला त्या गोष्टी होत असतात. सीझन आलं की मग त्याप्रमाणे फळं फुलं येतात. मग बंधन नाही आहे का त्याला? तसा अर्थ इथं नाही घ्यायचा. म्हणजे निर्बंधयुक्त मालिकेमध्ये असणाऱ्या, इष्ट देणाऱ्या अशा असीम शक्तीला, इष्ट म्हणजे आपल्या हवं ते देणार. आता काय म्हटलं नेमकं इथं बघूया. त्या ठिकाणी ती म्हणते माझ्या शक्ती अनेक आहेत, त्या विशिष्ट नियमाने बांधल्या गेलेत. सगळ्या शक्ती आत्ता म्हटलं तसं ऋतू वेगवेगळे त्या तसं वेळेलाच येतात. दिवस रात्र हे ठरलेले असते, उत्तरायण दक्षिणायन हे सगळं ठरलेलं असतं. आणि झाडांना पालवी कधी यायची, ते पानगळ कधी व्हायची ते ठरलेलं असतं. वेगवेगळी फळं वेगवेगळ्या ऋतूत येतात, वेगवेगळी फुलं वेगवेगळ्या ऋतूत येतात. हे सगळं असं बांधलं गेलेलं आहे असं वाटतं ना आपल्याला. तर नियमाने सगळ्या बांधल्या गेलेत, हा तर एक अर्थ आहे त्याचा. पण विशृंखला या शब्दाचा अर्थ 3 प्रकाराने घेतला इथं. एक म्हणजे विशिष्ट नियमाने बांधलेल्या शक्ती अनेकविध आहेत, एक साखळी असल्याप्रमाणे त्यांची. पण प्रत्येक शक्ती विशिष्ट कार्य करते, पण निर्बंध घातल्याप्रमाणे वाटतं. प्रत्येक शक्तीला वेगवेगळं काम दिलं आणि ती आपापली शक्ती
आपापलं काम करते, त्यामुळे ती निर्बंधात आहे असं वाटतं, त्यामुळे ती नियमात वागते. म्हणून याच्यामध्ये शक्तिरूपातील देवी असा विशृंखला शब्दाचा अर्थ होतो. शक्तिरूपामधली देवी असा या ठिकाणी एक अर्थ घेतलेला आहे, कारण तिला विशिष्ट कार्य दिलेलं आहे म्हणून ती निर्बंधात आहे. पण तिच्या कार्य करण्याच्या शक्तीला निर्बंध नाही आहे. लक्षात येते का? प्रत्येक शक्ती हे विशिष्ट कार्य करते, त्या कार्यापुरती ती बांधलेली आहे. पण तिने किती कार्य करावं किती नाही याचा निर्बंध तिला नाही, असा विशृंखला शब्दाचा अर्थ आहे. शृंखला नाही आहे, बांधली गेलेली नाही आहे, पण तरीसुद्धा ती नियमाने बांधलेली आहे. म्हणून शक्तींची विशेष अशी मालिका, विशृंखला म्हणजे विशेष शृंखला असा पण एक अर्थ घेता येतो. आपण पाहिलं की 3-4 प्रकारे प्रत्येक शब्दाचे अर्थ इथं घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चूक काहीच नाही, ग्रामरप्रमाणे पण चूक नाही आहे, काहीच नाही. विगतः शृंखला असाही अर्थ घेतो, विगता शृंखला असा अर्थ घेता येतो आणि विशेष शृंखला असाही अर्थ घेता येतो. त्यामुळे शृंखला नाही आणि विशेष शृंखला असं दोन्ही प्रकार घेत. कारण काय आहे, तर देवीच्या भोवती अनेक शक्ती आहेत आणि तिच्या भोवती अनेक शक्तींची मालिका आहे. लक्ष्मीतंत्रात सगळं दिलेलं आहे, फार सुंदर ग्रंथ आहे तो. आणि ही एक वेगळीच माळ आहे, शक्तींची मालिका. कसं बघा, म्हणून त्याचा विशृंखला असा अर्थ होतो. आणि 3 म्हणजे निर्बंध नसलेली विगता शृंखला, निर्बंध नसलेली असीम अशी देवीची शक्ती. म्हणजे 3 अर्थ घेतलेले तिथे. एक म्हणजे तिच्या विशेष शृंखला आहेत शक्तीच्या, वेगवेगळ्या शक्तींची शृंखला या निसर्गामध्ये आपल्याला दिसते ना, आपल्या शरीरात आपल्याला दिसते. दुसरं म्हणजे शक्ती विशिष्ट नियमाने बांधलेली आहे, शृंखला आहे तिला, पण तिन्ही शक्ती किती वापरायची कधी वापरायची ह्याचा निर्बंध त्याला नाही, म्हणून ती विशेष तिची शृंखला विशृंखला आहे. आणि तिसरी जी अजिबात जिला निर्बंध नाहीत अशी देवीची असीम शक्ती. असे 3 अर्थ या ठिकाणी घेतलेले आहेत, म्हणून विशृंखला. किंवा अजून एक आपण अर्थ घेऊ शकतो, जन्म मरणाची साखळी सोडवणारी. चौथा अर्थ कुठला आहे? जन्म मरणाची साखळी सोडवतो, म्हणजे जिच्या उपासनेने मनुष्याला मुक्ती मिळते, साधकाला मुक्ती मिळते, उपासकाला मुक्ती मिळते, तो लक्ष्मीदेवीशी एकरूप होऊ शकतो. लक्ष्मीशी एकरूप होणं म्हणजे नारायणाशी पण एकरूप होणं, कारण लक्ष्मी नारायण वेगळे नाही आहेत, एकत्व आहे त्यांचं. म्हणजे उपासक लक्ष्मीनारायणात्मक परब्रह्माशी एकरूप होतो आणि ही जन्ममरणाची साखळी ही देवी सोडवते, म्हणून ती विशृंखला. म्हणजे आपण काय काय अर्थ बघितले की एक म्हणजे निसर्गामध्ये अनेक शक्ती आहेत, त्या शक्तींना नियम आहेत, नियमाने बांधलेल्या आहेत, पण प्रत्येक शक्ती ही आपापल्या इच्छेप्रमाणे उपयुक्तीचा करू शकते, ती नियमात बांधलेली नाही, हा एक अर्थ. दुसरा विशेष शृंखला म्हणजे शक्तींची एक मालिका आहे, अनेक शक्ती असल्यामुळे, म्हणून ती एक वेगळी माळ आहे. त्यानंतर विगता शृंखला महालक्ष्मी जी आहे, लक्ष्मीनारायणात्मक परब्रह्म जे आहे ते कसं आहे, त्यांना कुठलेही बंधन नाही म्हणून. आणि चौथं जन्ममरणाची साखळी सोडवली जाते, म्हणून ती विशृंखला. असं 4 प्रकारांनी विशृंखला शब्दाचा अर्थ इथं घेतलेला. उदारा का म्हणले त्याच्यासाठी हे सांगितलं. किती उदार आहे ती, तर या सगळ्या शक्तींना ती चालना देते, म्हणून ती उदार आहे. म्हणजे आधी ज्ञानशक्ती बघितली, क्रियाशक्ती बघितली, आणि आता विविध निसर्गामधल्या आणि मनुष्यामधल्या ज्या शक्ती आहेत या सगळ्या शक्तींना ती चालना देते, आपली शक्ती त्यांना देते कार्य करण्यासाठी, म्हणून ती उदार आहे. स्वतःची शक्ती ती त्या ठिकाणी लावते, त्यामुळे ती उदार आहे. म्हणजे अनेक शक्तींनी युक्त असल्यामुळे इष्ट साध्य करून देण्याची कला तिच्याकडे आहे, तिला शक्य आहे. कारण जी असीम शक्ती आहे तिला काय अशक्य आहे ना, आपल्याला जे हवं ते ती देणारच. म्हणजे चालण्यासाठी पायामध्ये शक्ती दिली आहे, काम करण्यासाठी हातामध्ये शक्ती दिली आहे, पाहण्यासाठी डोळ्यामध्ये शक्ती दिली आहे ना, मनामध्ये चिंतन करण्याची शक्ती आहे, बुद्धीमध्ये ज्ञान घेण्याची शक्ती आहे, आणि मुळात सगळं ग्रहण करण्याची परसेप्शन पॉवर खूप आहे माणसाकडे. आणि ती जेवढी वाढेल तेवढी ती बुद्धीची प्रज्ञा स्थिती येते, प्राज्ञ होतो माणूस,
पॉवर जेवढी वाढेल ना तेवढी तो जास्ती बुद्धिमान होत जातो, बुद्धी त्याची तीव्र होत जाते. ही शक्तीची सगळी मालिका आहे. आणि या शक्ती काय करतात, इष्ट काम करून देणाऱ्या आहेत. म्हणजे आपल्याला एके ठिकाणी जायचं आहे तर आपण पायी जाऊ शकतो, का एखादं काम करायचं इकडून तिकडे काही आपल्याला घ्यायचं द्यायचं तर हाताने काम करू शकतो, डोळ्यांनी काम करू शकतो पाहण्याचं. मग टी व्ही पाहायचं असेल, सिरियल बघायची असेल, किंवा आपल्याला काही बघायचं असेल, प्रवचन ऐकायचं असेल, अमकं करायचं असेल, तर ह्या सगळ्या शक्ती ते आपल्याला करू देतात. म्हणजे इष्ट ते सगळं करायला मिळतं. म्हणून या इष्टशक्ती काम करून देणाऱ्या आहेत. आणि या शक्तीची अधिष्ठात्री कोण आहे, मूळची शक्ती कोण आहे, लक्ष्मी. कुठून येतात हे सगळं, सोर्स कुठे आहे, तर मूळचा लक्ष्मी. श्रीसूक्तामध्ये मी आपल्याला सांगितलं की सगळ्या निसर्गातल्या शक्तींचं वर्णन त्यामध्ये. मग जलशक्ती आहे, सैन्यशक्ती आहे, गुरंढोरं जे आहेत म्हणजे गायी वगैरे त्यांची शेतीची शक्ती, ती जमिनीची शक्ती आहे पृथ्वीमधली. उपजाऊ जमीन आहे त्याची शक्ती आहे. त्याच्यानंतर त्याचं ऊर्जा त्याच्यातून मिळते आपल्याला. नंतर चंद्र आहे, चंद्रशक्ती आहे, सूर्यशक्ती आहे, अग्निशक्ती आहे असं. आणि बाकी यशस्वी वगैरे ती देणारी ती शक्ती. म्हणजे हे सगळे लक्ष्मी श्रीसूक्तामध्ये ज्या सगळ्या शक्तींचं वर्णन आहे ना, हा सगळ्या निसर्गातल्या शक्तींचा ती मूळ स्रोत आहे, अशा प्रकारचं त्याच्यामध्ये वर्णन आहे. आणि तेच आपल्याला या तिच्या सगळ्या नामांमध्ये दिसतं आहे. म्हणजे मनुष्य किंवा प्राणीदेह आणि निसर्ग यांचा अन्योन्य संबंध सगळा ह्याच्यामध्ये दिला आहे. आणि तो आपण मनुष्यामध्ये निसर्गाकडून जास्तीत जास्त शक्ती, म्हणजे निसर्गाशी एकरूप होण्याची शक्ती मनुष्याकडे जास्त आहे, बौद्धिक ताकद आहे त्याची. बाकीचे प्राणीमात्रांचे नुसते भोग घेण्यात पतच आहे. पण मनुष्य या निसर्गाच्या विश्वात्मक होऊ शकतो, निसर्गाच्या शक्तीशी एकरूप होऊ शकतो. म्हणून या इष्ट काम करून देणार आहेत. आणि या शक्तीची अधिष्ठात्री कोण आहे, लक्ष्मी. म्हणून ती कशी आहे, इष्टदा, इष्टते देणारी. म्हणून जाणकार लोक काय म्हणतात तिला, उदारा. आपली शक्ती सगळ्यांना देते म्हणून ती उदारा आहे. म्हणून उदारपणा हा गुण या नामामध्ये वर्णला आहे. आणि ती उदारपणे भक्ताला इष्टते देते. या नामापासून ओम उदारायै नमः हा मंत्र तयार होतो. आता त्याचा आपण एक गोषवारा काढूया सगळ्याचा. आत्तापर्यंत जे विवेचन केलं ना, तर त्याचा गोषवारा काय आहे, तर या मंत्राने काय होतं, देवीने आपल्याला इच्छा ज्ञानक्रिया ह्या शक्ती दिलेल्या आहेत. निसर्गामध्ये ह्या शक्ती आहेत, भगवद्गीतेमध्ये पण आपल्याला दिसून येतं, उपनिषदात दिसून येतं. या शक्ती सगळीकडे आहे, इच्छा ज्ञान क्रियाशक्ती आहे. आणि ही शक्ती आपल्याला मिळते या चेतना, मूळ चेतन शक्तीपासून. म्हणून ती उदार आहे. आपल्या अंतरंगात असणाऱ्या या शक्तींची जाणीव आपल्याला असायला हवी. खूपदा आपल्या शक्तीची जाणीवच आपल्याला नसते. आपण स्वतःचा अभ्यास कमी करतो, दुसऱ्याचा जास्त करतो. आपण कसं बोलतो, कसं वागतो, केव्हा झोपतो, केव्हा उठतो, केव्हा काय करतो, ह्याचा अभ्यास आपण करत नाही. पण दुसरा कधी कसा वागला आहे, तो कसा बोलला आहे, तो काय करतो, त्याने असं करायला नको आहे, अमक्याने असं करायला नको आहे, असं आपण अभ्यास करत असतो. म्हणून स्वतःच्या शक्तींची जाणीव आपल्याला नसते. कारण आपल्यामध्ये असीम शक्ती आहे असं भगवती इथं सांगते, कारण तिने आपल्याला दिलेली. म्हणजे आपल्या अंतरंगात असणाऱ्या शक्तीची जाणीव होण्यासाठी हा मंत्र उपयोगाचा आहे, ओम उदारायै नमः. त्यामुळे काय होतं, आपल्याला जर माहीत नसेल आपली शक्ती किती आहे, तर आपण त्या शक्तीचा वापरही करत नाही. तीव्र बुद्धिमत्ता असली आपल्याला तरी आळशीपणामध्ये आपण घालवतो, आपल्या लक्षातच येत नाही. किंवा आपल्या अंगातली शारीरिक ताकद जास्त असेल, त्याचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करायचा, तेही केलं जात नाही. पण या शक्तींचा जर योग्य उपयोग केला तर इच्छित गोष्ट प्राप्त होते. हा पुरुषार्थ आहे. सगळं भाग्यावरती टाकायचं नसतं. असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी, असं नाही म्हणत. तर आपली पुरुषार्थाने मिळवायचं. धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले. आणि हे सगळं मिळवता येतं
आपल्या पौरुष पराक्रमाने. स्त्री ही स्त्री पुरुष असा भाव नाही आहे ते, कारण स्त्रीचा सुद्धा जीवच आहे, तो जीव आहे. स्त्रीच्या आत्म्याला जीवाला जीवी म्हणत नाहीत, जीवच म्हणतात, जीव गेलाच म्हणतात. जे पौरुष जे आहे ते स्त्रीमध्ये पण आहे, पुरुषामध्ये, सगळ्यामध्ये आहे. इथं लिंगाचा संबंध नाही आहे. तर पौरुष प्रयत्न, पुरुषाने केलेले प्रयत्न, तर ते केव्हा आपण करू शकू, तर आपल्यामधल्या शक्तीची आपल्याला जाणीव असेल तर. पण आपल्यामध्ये ही शक्ती आहे, ती उदारपणाने आपल्याला लक्ष्मीने दिलेली आहे, असं आपल्याला हा मंत्र सांगतो की ओम उदारायै नमः. आणि मग आपली क्षमता वाढते आणि आपली कार्यशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती ह्यांनी आपण आपल्याला हवं ते मिळवू शकतो. पौरुष प्रयत्नांनी या जगामध्ये आपल्याला यशस्वी होता येतं, असं ते या ठिकाणी दिसतंय. उपासकाने आपल्यामध्ये असणाऱ्या या शक्तीची जाणीव करून घ्यावी आणि पुरुषार्थ करायला प्रवृत्त व्हावे, असा याचा भावार्थ आहे. दिलेली शक्ती भरपूर आहे, पण आपण ती वापरत नाही. आपल्यामध्ये प्राणशक्ती पण भरपूर आहे, आपल्यामध्ये ज्ञानशक्ती भरपूर आहे, इच्छाशक्ती भरपूर आहे, क्रियाशक्ती भरपूर आहे, पण आपण ती वापरत नाही. आणि मनुष्याला त्याची जाणीव आहे, इतर प्राणीमात्रांना ह्याची जाणीव नाही. त्यांची बुद्धीची क्षमता कमी असल्यामुळे त्यांना ह्याची जाणीव नाही, पण मनुष्याला ह्याची जाणीव आहे. आणि मग तो काही वाईट कार्यासाठी पण ही वापरतो आणि सगळ्या समाजाचं नुकसान करतो. आज बघतो आपण असेच जास्त ते कोयता गँग काय, आणखीन कसली गँग काय, किंवा हे शिक्षणाच्या याच्यामधला, परीक्षांच्या मधला घोटाळा काय, हे सगळं वाईट वापर आहे शक्तीचा. तर तो होणार नाही जर आपण श्रीसूक्त म्हणत असू, जर ह्या नामांचे अर्थ आपण नीट पाहिले, नीट त्याचा अभ्यास केला, चिंतन केलं, तर आपली शक्ती आपल्याला पुरुषार्थासाठी, चांगला पुरुषार्थ करण्यासाठी, धर्म अर्थ काम मोक्ष पुरुषार्थासाठी वापरता येते. म्हणून या मंत्राचं महत्त्व आहे. ओम उदारायै नमः. पुढचा जो मंत्र आहे, ताम पद्मिनी शरणमहं प्रपद्ये, असं जे आहे, तर तो पुढचं पद जे आहे ताम, त्याचं आपण उद्या चिंतन करूया. आज आपण इथे थांबू. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.